यापूर्वी एक मी व्हिडिओ बनवला होता. आपल्याला एक नाही तर 2 मेंदू आहेत. तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ जास्त समजेल. तर त्या व्हिडिओत जे सांगितलं होतं तेही मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर आपल्या मेंदूला आणि आपल्या गटला म्हणजे आपल्या अ, गट म्हणजेच काय पचनशक्ती म्हणजे आतड्यांना जोडणारी एक डायरेक्ट हॉटलाईन आहे. तिला म्हणतात वेगस नर्व्ह. ही वेगस नर्व्ह ही मेंदूच्या मेडुला ऑब्लॉंगेटा नावाचा एक भाग असतो मेंदूच्या तळाशी म्हणजे बेसची आपण ज्याला म्हणतो बेस ऑफ ब्रेन. तिथून ती सुरू होते आणि ती पूर्ण शरीरामध्ये संपूर्ण म्हणजे अशी इथून सुरू होऊन पूर्ण खाली गळ्याच्या दोन्ही बाजूनी जाऊन पूर्ण खालपर्यंत तुमच्या अगदी तळव्यांपर्यंत जाते, पायाच्या तळव्यांपर्यंत बरं का. इतकी ती मोठी आहे, सगळ्यात मोठी लॉंगेस्ट आणि लार्जेस्ट आपण ज्याला म्हणू अशी नर्व्ह म्हणजे नर्व्हला मराठीत काय म्हणणार? मज्जातंतू. तर अशा प्रकारे ती आहे. वेगस ह्या नावाचा अर्थच काय होतो? वेग. पसरली आहे ती पूर्णपणे. त्यामुळे तिला वेगस नर्व्ह असं नाव आहे. तर तिचं महत्व काय आहे बरं? आणि ह्या वेगस नर्व्हला मी जादुई नर्व्ह असं का म्हणतीये? कारण तिला जर हॅक केलं तुम्ही, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी साध्य करू शकतात बरं का. आणि ह्या नर्व्हला हॅक कसं करायचं? हे तंत्र आपल्या योगी किंवा ऋषीमुनी ह्यांना माहिती झालं होतं. योगशास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेट या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. वेगस नर्व्ह म्हणजे काय आहे? मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं तसं की मेंदूपासून निघणारी ते अगदी पायाच्या तळव्यापर्यंत जाणारी अशी मोठी शरीरातली नर्व्ह आहे. ती ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टम ह्याचा भाग आहे. हं. ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टमचं जेव्हा मी वर्णन वाचलं ना, तेव्हा मला असं वाटलं की अरेच्चा! हे तर ईश्वराचं वर्णन तर नाही वाचत आहे ना मी. जसं आपल्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलं ना वेदांमध्ये, की नेती नेती आम्ही काही म्हणजे बुद्धीच्या पलीकडचं आहे. काय करतो तो ईश्वर? काय नाही करत ते सांगा. म्हणजे आतल्या चैतन्य शक्तीचा हा सगळा खेळ आहे आणि त्या चैतन्य शक्तीला कोणी ईश्वर म्हणतंय, कोणी अल्लाह म्हणतंय, कोणी गॉड म्हणतंय. प्रत्येक आपल्या आस्थेनुसार. पण ही चैतन्यच आहे, की जे आपल्या आतमध्ये भरून आहे. आणि मग ह्याचा आणि वेगस नर्व्हचा काय संबंध? तर ही ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टम ही त्या वेगस नर्व्ह त्या ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टमचा एक पार्ट आहे. ती पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह ह्या नावाने वर्णन केलं आहे तिचं. मग आता ह्याचं योगशास्त्रामध्ये असं काय वर्णन असेल का? पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम असं तर काही योगशास्त्रात आपल्याला सापडणार नाही. पण त्याचं जेव्हा तुम्ही साकल्याने अभ्यास करतात, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं, की ज्या त्रिवेणी अशा नाड्या सांगितल्या आहेत. योगशास्त्रामध्ये 72,000 नाड्यांचं वर्णन केलंय. त्याच्यातल्या 3 प्रमुख नाड्या आहेत. त्यातली मधली नाडी म्हणजे सुषुम्ना नाडी त्यांनी सांगितली. म्हणजे ती स्पायनल कॉर्ड जी आपल्या मणक्यांच्या मधून जाते, पाठीच्या मधून जाते. ती म्हणजे सुषुम्ना नाडी. त्यानंतर त्यांनी अजून 2 नाड्या सांगितल्या. ते म्हणजे की इडा नाडी आणि पिंगला नाडी. तर जेव्हा तुम्ही इडा नाडीचं कार्य वाचतात आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टमचं कार्य वाचतात, तेव्हा कळतं की ही योगशास्त्राने सांगितलेली इडा नाडी म्हणजेच पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम आणि त्या पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टमचा एक भाग म्हणजे ही वेगस नर्व्ह. आता ह्या वेगस नर्व्हला जादुई नर्व्ह असं म्हणण्याचं कारण काय? तर ती आपल्या शरीरातील सगळ्या गोष्टींना शांत करणं, आपला मेंदू शांत होणं, शांतपणे चालणं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित होणं, तुमच्या आतड्यांना व्यवस्थित सप्लाय होणं रक्ताचा, तुमचं पचन व्यवस्थित होणं. त्याचप्रमाणे न्यूरोट्रान्समीटर्सचं वहन करणं, जे तुमच्या आतड्यांमध्ये जे गुड गट बॅक्टेरिया असतात, जे चांगले बॅक्टेरिया असतात, ते काही प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर्स सिक्रीट करतात असं त्याचे प्रिकर्सर्स सिक्रीट करतात असं आढळलेलं आहे आणि त्याचं डायरेक्ट कनेक्शन आतड्यांपासून ब्रेनपर्यंत कोणाच्या मार्फत आहे? तर ही हॉटलाईन, बायोलॉजिकल हॉटलाईन ज्याला म्हणते मी, डायरेक्ट फोन, डायरेक्ट कॉल, ती म्हणजे ही वेगस नर्व्ह. म्हणजेच ती जर व्यवस्थित असेल, तिला जर तुम्हाला हॅक करता आलं, तिला जर तुम्हाला स्टिम्युलेट करता आलं, तर तुमच्या आतड्यांचं फंक्शन, त्याचप्रमाणे ती तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टमला सप्लाय करते, तुमच्या हार्टला, कारण छातीतून पण जाते, त्यामुळे तिथल्या महत्त्वाच्या अवयवांना, नंतर तुमचं पूर्ण पोटातले जे काही अवयव आहेत त्यांना. तर अशा प्रकारे
ह्या सगळ्या महत्वाच्या संस्था जिथे वसलेल्या आहेत त्या सगळ्यांना हिचा सप्लाय आहे आणि त्यांना शांत करण्याचं काम ती करते. जेव्हा आपल्याला स्ट्रेस येतं, समोर एकदम वाघ आला, काय होणार आहे? धड 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 आता काय करायचं? पण असं कुठलं जनावर आलं तर तुमचं काय होतंय? धड 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 वाढतंय, म्हणजे तुमची सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह होतीये. मग त्याला काय म्हणतात? स्ट्रेस, ताण तणाव. हा तणाव एखाद्या वेळेस असेल तर समजू शकतो, पण हा आपल्यावर क्रोनिक राहतोय, सारखा 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 आपल्या वर तो राहतो आहे. मग त्याचं उत्तर काय? या ताण तणाव कमी करण्याचं उत्तर काय? तर शरीराने त्यासाठी पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम बनवून ठेवलेली आहे, ज्याला योगशास्त्रामध्ये इडा नाडी असं म्हटलेलं आहे, चंद्र नाडी म्हटलेलं आहे. ती शांत आहे, ती सगळ्याला आपल्याला शांत करते. शिवम शांतम, नाही का? असं आहे. तर हे करण्याचं जे काम आहे ते कोण करतंय? ती पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची ही वेगस नर्व. मग ह्या वेगस नर्वला हॅक करण्याचं तंत्र योगशास्त्रामध्ये आहे. काय आहे ते? तर जेव्हा तुम्ही लांब श्वास घेतात आणि त्याहीपेक्षा लांब श्वास सोडतात, तेव्हा तुमची वेगस नर्व ही ऍक्टिव्हेट होते, स्टिम्युलेट होते. आपण हा एक प्रयोग करून बघूयात हा. तुम्ही डोळे बंद करा, एक लांब श्वास घ्या आणि आता त्याहीपेक्षा लांब श्वास सोडा, ज्याला म्हणतात प्रोलॉंग एक्झिलेशन. म्हणजे इन्हेलेशन आत घ्यायचा, 4 काउंट आत घेतले, 1 2 3 4, आणि आता 1 2 3 4 5 6 7 8. जेवढं तुम्हाला प्रोलॉंग करता येईल तेवढं लांब श्वास घ्या आणि हे डोळे बंद करून करा. मी आता सांगतेय, शक्य असेल तर डोळे बंद करून करा. मला सांगा, अशा प्रकारे लांब श्वास घेऊन त्याहीपेक्षा लांब सोडल्यानंतर तुम्हाला जास्त शांत वाटलं का? असं तर वेगस नर्व अशा वेळेस स्टिम्युलेट झालेली असते. मग ती काय करते? ती तुमचं मन शांत करते, तुमचे विचार शांत करते, तुमचे स्ट्रेस हॉर्मोन्स शांत करते, कॉर्टिसॉल त्याला कमी करते, आनंदाचे हार्मोन म्हणजेच सिरोटोनिन, आणि सुखाचा हार्मोन म्हणजे डोपॅमाइन. म्हणजेच काय की मला काही नाही असं छान वाटतंय ते म्हणजे आनंद, सिरोटोनिन. आणि गर्लफ्रेंडला बघितल्यावर ज्या गुदगुल्या होतात त्या म्हणजे काय? डोपॅमिन. म्हणजे जे सुख वाटतं ते म्हणजे डोपॅमिन. मग ह्या सगळे केमिकल्स आपल्या ब्रेनमध्ये सिक्रीट होत असतात. पण हे सिक्रीट होण्यासाठी तुमची ही वेगस नर्व स्टिम्युलेट असलेली गरजेचं असतं, स्टिम्युलेट असणं हे गरजेचं असतं. मग हे तुम्ही कसं करणार? तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. म्हणजेच स्ट्रेस हा आपल्याला काढून टाकता येतो का? तर नक्कीच काढून टाकता येतो. म्हणून मी कायम म्हणते की मी स्ट्रेस मॅनेजमेंटच्या विरोधात आहे. कारण का? स्ट्रेस ही मॅनेज करायची गोष्ट नाहीये. मॅनेज आपण काय करतो? आपल्या जे काही घरदार आहे, कुटुंब आहे, जे काही आपलं बँक बॅलन्स अकाउंट आहे ते मॅनेज करतो. जे आपल्याला महत्वाचं आहे ते मॅनेज करतो. स्ट्रेस हे महत्वाचं आहे का? नाही. मग स्ट्रेस महत्वाचा नाहीये तर तो मॅनेज करायचा नाहीये. तो काय करायचा? काढून टाकायचा. मग स्ट्रेस कधी काढून टाकता येईल? ज्यावेळेस अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या गोष्टींमधून समजून घेऊ सायंटिफिकरित्या की हे कसं होतंय. समजून घेतलं ना की माणूस जास्त ते मनापासून करायला लागतो. जेव्हा तुमची आजी, आई तुम्हाला सांगते असं करायला, की "अरे लांब श्वास घे, अरे शांत बस, डोळे मिट." तेव्हा आपल्याला ते पटत नाही, कारण असं वाटतं, "अरे काय यानी काय होणार आहे?" कारण त्याच्या मागचं जे शास्त्र आहे, सायन्स आहे, ते त्यांना एवढं माहिती नसतं किंवा समजून सांगता येत नाही. पण जर आपल्याला ही गोष्ट समजली आणि समजून-उमजून जर आपण ती करायला लागलो, तर ती आपण व्यवस्थित करू, नियमितपणे करू. म्हणून हे पहिले समजून घ्या, की वेगस नर्व ॲक्टिव्हेट होणं का गरजेचं आहे? किंवा त्याचे फायदे काय? फायदे फार महत्वाचे. वी आर सो बेनिफिट ड्रिव्हन पीपल. तर त्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा आहे, की त्याच्याने आपले जर पचनशक्ती आहे पहिली, तर ती पचन संस्था म्हणजे पचन व्यवस्थित होतं तुमचं, पचन सुधारतं. जर तुमची पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम म्हणजे वेगस नर्व जर तुमची चांगली काम करत असेल, ॲक्टिव्हेट झालेली असेल तर. पुढचं म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती, इम्युनिटी चांगली होते. फुफ्फुस आणि हृदय, रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन, ह्या ज्या दोन्ही सिस्टीम्स आहेत ना, त्या व्यवस्थित काम करतात, त्या शांत होतात. त्या काम डाऊन होणं खूप गरजेचं आहे. आपण धावपळ जेव्हा करतो, जेव्हा स्ट्रेस असतो, तेव्हा काय होतं? आपल्या श्वासाची गती वाढते. श्वास खूप हं, हं, असं. जेव्हा आपल्याला भीती वाटते, त्याचप्रमाणे तुमची धडधड वाढते, म्हणजे हृदयाची गती वाढते, आणि हे दोन्हीही या दोन्ही अवयवांसाठी चांगलं नाहीये, गती वाढणं. त्याच्यामुळे ती श्वास आपण खर्ची करून टाकतो थोडक्यात. म्हणजे आपण एक-एक क्षण, एक-एक श्वासाने आपण असं म्हणतात ना, की मृत्यूकडे चाललेलो आहे. कारण आपल्याला श्वास मोजून दिलेले आहेत आणि आपण ते खर्ची करून टाकतोय. तर
अशा प्रकारे त्या दोन्ही सिस्टीमला शांत कूल डाऊन करण्याचं काम ती करते. आणि अजून काय करते तर आपला मेंदू एंडॉर्फिन्स, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन असे किंवा आपलं डोपामाइन असे जे आनंदाचे हॉर्मोन्स किंवा न्यूरोट्रान्समिटर्स ज्याला म्हणतात, सुखाचे हार्मोन्स हे तयार करतं. ज्याच्याने आपल्याला छान वाटणं, छान फीलिंग होणं हे होतं. आणि आपलं कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन हे कमी करतं. म्हणून ही ॲक्टिव्हेट होणं गरजेचं आहे. मग आता ही ॲक्टिव्हेट करण्याची पहिली पद्धत तुम्ही बघितली, की लांब श्वास सोडणे. जेव्हा आपण एखाद्या संकटातून वाचतो, तेव्हा काय होतं बघा, सुटलं बुवा एकदाचं. असं आपलं एक्सप्रेशन असतं ना. सो त्याचा अर्थ काय? आपण लांब श्वास सोडतो, सुस्कारा सोडणे हे काय आहे? आपली प्रतिक्षिप्त क्रिया आहे. जेव्हा आपण कूल डाऊन होतो, म्हणजे कूल डाऊन होण्यासाठी ती वेगस नर्व्ह ॲक्टिव्हेट होण्यासाठी आपण नकळत आपल्या करून जातो. सुटलं बुवा. काय फिलिंग असतं आपल्याला त्यावेळेस? ते फिलिंग म्हणजेच नर्व्हस सिस्टम तुमची पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम ॲक्टिव्हेट झाली आहे. तुमच्या बॉडीने ती नकळतपणे तुमच्या ते स्विच ऑन केलेलं आहे. मग आता आपण जाणून-बुजून ते स्विच ऑन केलं पाहिजे. का? कारण क्रॉनिक स्ट्रेस ही अशी प्रकार आहे ना, असा प्रकार आहे ना, की आपल्याला जाणवत नाही. म्हणजे कुत्रं मागे लागलंय, काहीतरी वाघ मागे लागलाय, हा स्ट्रेस आपल्याला जाणवतो. पण रोजच्या धावपळीमध्ये आपल्या मनामध्ये बॅक ऑफ द माइंड आपण म्हणतो, की ज्याला अॅक्युम्युलेट होणं, की साठत-साठत राहणं. ही जी गोष्ट आहे, हा जो स्ट्रेस आहे तो आपल्याला जाणवत नाही. पण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे करायला लागाल योगिक क्रिया, तेव्हा ते मोकळा होईल. म्हणून पहिलं लाँग एक्झेलेशन, दॅन लाँग इन्स्पिरेशन. दुसरी एक इफेक्टिव्ह गोष्ट म्हणजे ओंकाराचा जाप. ओंकाराचा जाप करताना म अ, हा जो म आहे ना, तो म जेवढा तुम्ही लांबवाल, तेवढं तुमचं एक्झिलेशन लांबेल आणि ते जेव्हा होईल, तेव्हा वेगस नर्व्ह स्टिम्युलेट होते. म्हणून तुम्हाला शांत वाटतं. आता माझ्या सोबत जरी तुम्ही उम असं म्हणून बघितलं, उम म्हणा किंवा काही जण ओम म्हणतात, काही जण उम असं म्हणतात ओंकाराचा उच्चार. दोन्हीही योग्य आहे. कुठलाच अयोग्य नाहीये. पण त्याच्यातला जेवढा तुम्ही प्रोलॉन्ग कराल, तेवढा म्हणजे जास्त वेळ कराल, तेवढं तुम्हाला वेगस स्टिम्युलेशन चांगलं होतं आणि म्हणून ओंकाराचा जप केल्यानंतर एक वेगळीच शांती आपल्याला अनुभवता येते. मग हा 11 वेळा करा मिनिमम. किती वेळा करायचा मॅडम? बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, किती वेळा करू? कधी करू? जनरली ह्या ज्या श्वासाच्या क्रिया असतात त्याला काही टाईम नसतो. तुम्ही कधीही करू शकतात. पण सकाळची वेळ योग्य आहे, संध्याकाळची वेळ योग्य आहे. जेव्हा आपण 2 ट्रान्सफॉर्मेशनच्या सिच्युएशनमध्ये असतो. तर ह्या दोन्ही वेळा उत्कृष्ट आहेत. तुम्ही करू शकतात आणि नाही मिळालं तर तुम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा करा. रात्री झोपताना, दिवसा, दुपारी हा तुम्ही जर प्रयास केला, तर अशा प्रकारे स्ट्रेस कमी व्हायला आणि वेगस नर्व्ह स्टिम्युलेट व्हायला मदत होते. दुसरं अजून काय करू शकतो, तर ही नर्व्ह आपल्याला इथे जे असतं ना, इथे जास्त कॅरोटिड वगैरे फीचर्स आहेत कॅरोटिड आर्टरी वगैरे. तर इथे ती इथून ती पास होते. तर तुम्ही इथे जर अशा प्रकारे नुसतं असं जरी मसाज केला किंवा बर्फाचा गोळा घेतला थोडा आणि त्यांनी मसाज केला, तरी सुद्धा वेगस नर्व्ह स्टिम्युलेट होते. कारण ज्या गोष्टींनी शांत वाटतं त्यांनी स्टिम्युलेशन होते वेगस नर्व्हला. तर अशा प्रकारे ती स्टिम्युलेट होते. त्यामुळे हा एक एक्सरसाइज तुम्ही करू शकता किंवा तिथे बर्फाचा गोळा जरी तुम्ही फिरवलात तरी सुद्धा होतं. बर्फाने ते आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये असं सांगितलं की हॅव अ आईस बाथ म्हणजे ते लोकं असं टबमध्ये पूर्ण आईस असतो आणि त्याच्यामध्ये अंघोळ करतात वगैरे किंवा त्याच्यात डुंबून राहायचं. आपल्याला ते शक्य नाही आणि आपल्याला मानवणार पण नाही. कारण एवढ्या थंडीची आपल्याला सवय नसते. तर फक्त बर्फाचा गोळा जरी फिरवला तरी चालेल किंवा साध्या पाण्याने अंघोळ करणं म्हणजे जे गरम पाणी नाहीये रेग्युलर जे टेम्परेचर आहे ज्याचं नॉर्मल टेम्परेचर किंवा थंड पाण्याने अंघोळ करणं. ही गोष्ट आपण सहज करू शकतो. मुंबईतली लोकं तर करतातच म्हणजे थंड पाण्याने अंघोळ केल्याशिवाय होऊ शकत नाही इतका घाम तिथे येत असतो. पण त्याहीपेक्षा थंड थोडंसं बर्फ टाकून जर तुम्हाला जमलं मुंबईसारख्या ठिकाणी म्हणते मी आणि इतर ठिकाणी तर असं की पाणी थंडच असतं. नाशिक, पुणे, बंगलोर वगैरे अशा तर सिटीजमध्ये तर पाणी कधी बऱ्याच वेळा थंड असतं उन्हाळ्याचे दिवस सोडले तर. तशा प्रकारे जर तुम्ही थंड पाण्याने जर अंघोळ केली, तरी पण वेगस नर्व्हचं स्टिम्युलेशन होतं. कारण का तर वेगस नर्व्ह ही पूर्णपणे वरपासून म्हणजे इथून जी सुरू होते ती खाली पायापर्यंत असते. त्यामुळे अंघोळ करून अशा प्रकारे
थंड पाण्याने तुम्ही वेगस नर्व्हला स्टिम्युलेट करू शकता. तसंच वेगस नर्व्ह ॲक्टिव्हेट करण्याचं एक डिव्हाइस सुद्धा आहे बरं का मार्केटमध्ये. आता ते संशोधनात्मक निघालेलं आहे. पण ठीक आहे, ते आपण प्रत्येकाने ते घेण्याची गरज नाहीये. ते ॲज अ उपचाराकरिता म्हणून आजकाल ते वापरतात, की ज्याने स्टिम्युलेशन होतं, की जे लोकं खूपच डिप्रेशन, स्ट्रेस अशी रिलेटेड जे काही डिसऑर्डर्स आहेत, मानसिक समस्या आहेत, त्याच्यामध्ये जे गुंतले आहेत, त्यांना पेसिफाय करण्यासाठी, शांत करण्यासाठी त्यांना त्यांची वेगस नर्व्ह स्टिम्युलेट होण्यासाठी म्हणून ते डिव्हाइस, एक यंत्र येतं. पण अर्थातच त्याची सगळ्यांना गरज नसते. ते ज्यांना गरज आहे त्यांना ते त्या-त्या क्षेत्रातले जे तज्ञ आहेत ते देतात. पण आपला जो रेग्युलरचा स्ट्रेस आहे आणि आपल्या आरोग्याच्या बेनिफिटसाठी, आरोग्याच्या हितासाठी आपण ह्या छोट्या-छोट्या हॅक्स वापरून तुमची वेगस नर्व्ह जरूर स्टिम्युलेट करू शकतो. हेच एक माझा उद्देश आहे, की प्रत्येकापर्यंत मला पोहोचता येईल. कारण की जेव्हा मला बरेच पेशंट्स विचारतात, की तुम्ही पेशंट चेक करतात, तर मग तुम्हाला व्हिडिओज बनवायची काय गरज आहे? तुमची ओपीडी चांगली चालू आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगते, की माझं ज्ञान म्हणजे सगळेजण असं म्हणतात, की तुम्ही तुमचं ज्ञान कशाला फुकटामध्ये देता? त्याचे तुम्हाला कन्सल्टेशनला पैसे मिळू शकतात. माझं म्हणणं एवढंच आहे, की माझ्यापर्यंत पोहोचू शकणारे पेशंट किती असतील? 100, 200 जास्तीत जास्त. पण आज ह्या माध्यमातून आपण कितीतरी हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि मला कितीतरी लोकांचे मेसेजेस येतात सांगणारे, की तुम्ही असं सांगितलं आम्हाला त्याचा फायदा झाला. म्हणजे त्यांना मी बघितलं नाही. त्यांनी मला प्रत्यक्ष कधी बघितलं नाही. तरी त्यांना फायदा झाला. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या समाजामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ह्या पसरवणं गरजेचं आहे असं मला वाटते, की जेणेकरून सगळ्यांना त्याचा लाभ आपल्याला घेता येईल. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. असेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओज, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.